राजू शेट्टी आज खासदार झाले असते. जयंत पाटील. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राजू शेट्टी यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केलं. या आंदोलनाला जयंत पाटील यांनी हजेरी लावून भाषण केलं. माझा सल्ला ऐकत नाहीत असं जयंत पाटील यावेळी म्हणाले. राजू शेट्टींना महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवा असं 100 वेळा सांगत होतो. राजू शेट्टी आज खासदार झाले असते असंही जयंत पाटील म्हणाले. पाहूया पुढे ते काय म्हणतात. राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका. माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. त्यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहा. बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहा. यांच्या मार्फत निरोप दिलेले मागं बसलेला कुठे याच्याकडून निरोप दिलेला, याच्याकडून निरोप देऊन देऊन दमलो. म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे, तुम्ही आमच्याकडून उभा राहा. आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो. टाइम नाही, खरं बोललो तर मलाही खरं बोलता येईल ना. एकाकडेच खरं असं नाही. तर सांगायचा मुद्दा काय आहे की ते आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. बंटी पाटील साक्षीदार आहेत, पण विरोधाचा भाग जाऊ दे. ही लढाई आणायला काही नाही, आम्ही पण तुमच्यावर आहेच. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या शक्तीपीठाला बंटी पाटील आणायचं. पण ह्या लढाईमध्ये सगळे एक राहायला पाहिजेत. मी का सांगतोय तर थोड्या दिवसांनी आपण लढतो सरकारला माहित असते ह्यांचं किती दिवस, 4 महिने, 6 महिने, 8 महिने. मगाशी तुम्ही भाषण ऐकलं एकनाथ शिंदे साहेबांचं. आता त्यांच्या हातातच ते खातं आहे. त्यांच्या हातात खातं असताना ज्यांनी आश्वासन दिले की बंद, तेच जर आज शक्तीपीठ मार्ग होण्याच्यासाठी खात्याचे मंत्री असतील तर हा प्रश्न त्यांनाही लागू होतो. त्यामुळे यासाठी आपली एकी कायम ठेवली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, जिथं संघर्ष करायला लागेल तिथं थांबलं पाहिजे. मोजण्या चालू होतील, ती मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटकाव केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये यांची सगळ्यांची मान्यता असेल तर ठीक आहे, आमचं काय म्हणणं नाही. पण ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचं समाधान जर सरकार करणार नसेल तर बळजबरी करू नये. आणि बळजबरी जर होत असेल तर आपण एकसंघपणाने राहण्याचं काम केलं पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग आता सरकारने सांगितलं जिथं विरोध नाही तिथं आम्ही सगळीकडे करणार आहोत आणि जिथं विरोध आहे तिथं मात्र आम्ही लोकांशी बोलू. त्यामुळे कोल्हापूरला मुख्यमंत्री आलेले, राजू शेट्टी साहेब तुम्हाला परवा आले होते. मला असं कळलं की 1000 लोकांनी एकत्रित येऊन त्यांना निवेदन दिलं. 9.5 लोक होती. 9.5 लोक होती. 9.5 अशी बातमी आली. हे बातम्या अशा सगळ्या नागपूरपर्यंत गेल्या की लोक म्हणणार कोल्हापूरच्या राजू शेट्टींच्या जिल्ह्यातच असं झालं तसं झालं, मग काय आता बारगळलं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठामपणानं एकत्रित राहूया. आमचे वडेट्टीवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. विश्वजित कदम साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यामुळं विधानसभेत कोणी नसेल म्हणून मला तिथं जाऊन बसलं पाहिजे. म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या मागे आहोत. आम्ही पूर्ण तुम्हाला पाठिंबा देणारी लोक आहोत. आणि ज्या ठिकाणी काळ्या जमिनी आहेत, जिथं शेतकरी भूमिहीन होतो, योग्य नाही, या तुमच्या मताला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी देतो. आणि माझे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.